श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. नमस्कार. काळ कधीच कोणासाठी थांबत नाही, तो फक्त वाहत राहतो. आपण 2025चा निरोप घेऊन 2026च्या उंबरठ्यावर उभे आहोत. पण तुम्ही कधी विचार केलाय का की दरवर्षी आपण संकल्प करतो आणि काही दिवसातच ते विसरून जातो? याचे काय कारण? कारण आपल्याकडे नकाशा नसतो. स्वामी म्हणतात, आयुष्य हे केवळ जगण्यासाठी नाही, तर ते जिंकण्यासाठी आहे. आजच्या या काही मिनिटांच्या विशेष संवादामध्ये आपण 2026 या वर्षाचा असा एक आराखडा पाहणार आहोत, जो केवळ तुमचे वर्ष नाही, तर तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. ही काही मिनिटं स्वतःसाठी द्या, कारण ही गुंतवणूक तुम्हाला आयुष्यभराचा आनंद देणार आहे. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार वर्षाची सुरुवात कॅलेंडर बदलून होत नाही, ती विचार बदलून होते. 2026च्या पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही डोळे उघडाल, तेव्हा स्वतःला विचारा, मी कोण आहे आणि मी कुठे चाललो आहे? स्वामी सांगतात की आपण इतरांच्या आयुष्यात डोकावण्यात इतके मग्न आहोत की स्वतःच्या मनाच्या गाभाऱ्यात जायला आपल्याला वेळच नाही. या वर्षाचा पहिला मंत्र आहे अंतर्मुखता. दिवसाचे पहिले 15 मिनिटं मौन पाळा. या मौनातूनच तुम्हाला ती शक्ती मिळेल जी तुम्हाला वर्षभर लागणाऱ्या गोंगाटापासून वाचवेल. 2026ची सुरुवात धावपळीने नको, तर स्थिरतेने करा. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे 2026 हे वर्ष यशस्वी करण्यासाठी आपल्याला 5 तत्वांची कास धरावी लागेल. पहिले तत्व शरीर मंदिर आहे. जर तुमचे शरीर साथ देत नसेल, तर तुमचे विचार कितीही मोठे असले तरी ते प्रत्यक्षात येणार नाहीत. 2026मध्ये आरोग्याला प्राधान्य द्या. सात्विक आहार आणि किमान 30 मिनिटं योगासने हा तुमचा धर्म समजा. दुसरे तत्व वेळेचे नियोजन. स्वामी म्हणतात, वेळ हीच माझी विभूती आहे. जो वेळेचा आदर करत नाही, काळ त्याला नष्ट करतो. तिसरे तत्व वाणीवर ताबा. कमी बोला, पण गोड बोला. तुमचे शब्द कोणाला तरी उभारी देणारे असावेत, कोणाचे मन तोडणारे नकोत. चौथे तत्व निस्वार्थ कर्म. फळाची आशा न धरता कर्म करत राहा. पाचवे तत्व अतूट श्रद्धा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्यावर विश्वास ठेवा. आपल्यापैकी अनेकांना 2026ची भीती वाटत असेल. माझे कर्ज फिटेल का? मुलांचे शिक्षण नीट होईल का? नोकरी टिकेल का? स्वामी यावर एक सुंदर उपाय सांगतात. ते म्हणतात, चिंता ही चिते समान आहे. तुम्ही आजपर्यंत किती संकटातून सुखरूप बाहेर पडलात, याचा विचार करा. ती शक्ती कोणती होती? ती स्वामींचीच कृपा होती. मग 2026मध्ये स्वामी तुम्हाला एकटे सोडतील का? कधीच नाही. भीतीला घालवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विश्वास. जेव्हा तुम्ही पूर्णपणे ईश्वराला शरण जाता, तेव्हा तुमच्या आयुष्याची जबाबदारी त्यांची होते. यावर्षी भीतीचा त्याग करा आणि आत्मविश्वासाची कास धरा. 2026मध्ये स्वामी आपल्याला नात्यांकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला सांगतात. आजकाल आपण घरात असूनही एकमेकांपासून दूर आहोत.
कारण आपल्या हातात भ्रमणध्वनी आहेत. स्वामी म्हणतात, माणसाने माणसाला जोडणे हीच खरी भक्ती आहे. यावर्षी कुटुंबासोबत वेळ घालवताना मोबाईल बाजूला ठेवा. आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात पहा, त्यांच्याशी संवाद साधा. मुलांच्या स्वप्नांना समजून घ्या. नात्यामध्ये आलेली कटुता सोडून द्या. क्षमा करणे शिका. जो क्षमा करतो तो ईश्वराच्या अधिक जवळ असतो. 2026 आपले घर हे एक प्रेम मंदिर बनवा. स्वामी आपल्याला व्यावहारिकतेपासून दूर जा असे कधीच म्हणत नाहीत. पैसा आवश्यक आहे, पण तो मिळवण्याचा मार्ग प्रामाणिक असावा. 2026 कष्टाला पर्याय ठेवू नका. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असे स्वामी बजावून सांगतात. पण पैसा कमावताना आपल्या आत्म्याला विसरू नका. दिवसातून एकदा तरी नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा जप केवळ शब्द नाही, तर ती एक ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही कामात असता तेव्हा ते काम स्वामींना अर्पण करा. मग ते काम राहून सेवा होईल. जेव्हा काम सेवा बनते तेव्हा त्यात थकवा जाणवत नाही, तर आनंद मिळतो. मित्रांनो, ही काही मिनिटं आपल्या स्वामींच्या विचारांचा प्रवास केला. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी केवळ एक वर्ष नसून तो एक सुवर्ण काळ ठरणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कधीच एकटे नाही आहात. जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व रस्ते बंद झाले आहेत, तेव्हा डोळे मिटा आणि स्वामींचे स्मरण करा. ते तिथेच उभे आहेत तुमचा हात धरण्यासाठी. जाता जाता स्वामींचा एकच संदेश: सावध रहा, जागरूक रहा आणि प्रेमाने वागा. 2026च्या प्रत्येक क्षणाला उत्सवासारखे जगा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 2026 या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.